पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे इंधनाची उपलब्धता, सागरी मोहिमा आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्थिरता राखण्यासाठी विविध पावलं उचलली आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सध्याच्या इंधन पुरवठा स्थितीबद्दल गेल्या 3 दिवसात सुमारे 87 कोटी 66 लाख सिलेंडरचं बुकिंग झालं असून त्यापैकी 97 लाखाहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले असल्याचं सांगितलं. एकूण व्यावसायिक एलपीजी वाटप संकटपूर्व पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यामध्ये 10% सुधारणा संबंधित वाटपाचा समावेश आहे. 7 मे पर्यंत 50,400हून अधिक एलपीजी ग्राहकांनी mypngd.in वेबसाईटद्वारे आपल्या एलपीजी जोडणीचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार आखाती क्षेत्रातील देशांशी संपर्क मोहीम सुरू आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 7 मे 2026 रोजी संयुक्त अरब अमिरातीला अधिकृत भेट दिली. यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी 11-12 एप्रिल 2026 दरम्यान यूएईला भेट दिली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 25-26 एप्रिल 2026 रोजी यूएईला भेट दिली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी 9-10 एप्रिल 2026 रोजी कतारला भेट दिली होती. तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी 19 एप्रिल 2026 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान परराष्ट्र सचिवांनी रिम अल हशिमी, राज्यमंत्री आणि भारतासाठी विशेष दूत असणारे आणि महामहिम खल्दून अल मुबारक मुबादला गुंतवणूक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. परराष्ट्र सचिवांनी राज्यमंत्री आणि भारतासाठीचे विशेष दूत रिम अल हशिमी यांच्यासोबत द्विपक्षीय सहकार्याच्या संपूर्ण स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सहकार्य, ऊर्जा, संचार संपर्क, संरक्षण आणि सुरक्षा, फिनटेक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि जनसंपर्क या क्षेत्रांमधील सध्याच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. दोन्ही बाजूंनी पश्चिम आशिया प्रदेशातील सद्यस्थिती आणि परस्पर हिताच्या इतर प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. परराष्ट्र सचिवांनी रिम अल हशिमी आणि फ्रान्सच्या युरोप मंत्रालयाचे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासचिव मार्टिन ब्रिएन्स यांच्यासमवेत भारत फ्रान्स यूएई चौकटी अंतर्गत झालेल्या त्रिपक्षीय बैठकीतही सहभाग घेतला. तिन्ही बाजूंनी त्रिपक्षीय भागीदारीप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आणि निश्चित कालमर्यादेसह एका संरचित आराखड्यावर सहमती दर्शवली. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तसंच प्रयत्नांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहे. भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीला प्रतिसाद देण्यासाठी मंत्रालयात विशेष समर्पित नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास वेळेवर मदत पुरवण्यासाठी 24 तास हेल्पलाईन चालवत असून आपल्या नागरिकांना सक्रियपणे मदत करत आहेत. ते स्थानिक सरकारांच्याही निकट संपर्कात आहेत. नियमित सूचना जारी केल्या जात आहेत, ज्यामध्ये स्थानिक शासनाच्या मार्गदर्शक सूचना, विमान आणि प्रवासाची परिस्थिती, दूतावास सेवा आणि समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांशी संबंधित माहितीचा समावेश आहे. भारतीय दूतावास रहिवासी भारतीय समुदायाच्या सक्रिय संपर्कात आहे. भारतीय समुदाय संघटना, संस्था, व्यावसायिक गट आणि भारतीय कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधला जात आहे. सरकार या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे, ज्यामध्ये स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी समन्वय साधणे, दूतावासाची मदत देणे आणि भारतात परत येण्याच्या विनंत्यांसाठी सहाय्य करणे यांचा समावेश आहे.